देवा तुमची सेवा नाही पण केली. तुला प्रपंचामध्ये बालपण गेले बरं तुझी. देवाचं मुंग्य पहिलं सदानंदाचा का रे बाग पावन करून घे द्यावा जोडा जन्माला जाऊ दे दिली अशी म्हातारे कर. काय केलं का 5 मिनिटं त्या मांडून ठेवलं. सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम श्री कराग्रे वसति लक्ष्मी करमूले सरस्वती करमते परम पददर्शनम्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. खाली खाली आडनाव काय कुटुंबाचं म्हात्रे कुटुंबाचं काय जेव्हा पावन करतो दारातून जागरण गोंधळ करता तेव्हा मान्य कर देवा इडापिडा देव कर देवा. म्हात्रे कुटुंबातून छत्र जायराव कुटुंब सुखात देव धंद्या पाण्याला येते बाळ गोपाळ सगळे आनंदात लावू दे आणि केलेलं जागरण गोंधळ देवा पावन कर. टाका दोन्हीकडे सदा आनंदाचा अंबाबाईचा म्हणा की उदे उदे पाया पडा पाया पडा ठेवा मग खाली जागा बसा. आवाज बारीक येतोय. याला काहीतरी कारण लय मोठं कारण आहे. कारण आहे भक्त लाखो जुजरीमध्ये आले बरोबर आहे गडावरती गेले है की नाही. एवढ्या मोठ्या पायऱ्या चढत चढत गर्दीमध्ये गाडाला गेले पूजा अभिषेक केली, भंडार केला गाडाला मोठी प्रदक्षिणा मारली परत गड उतरून आले आल्यावरती गोंधाला बसले. सकाळ धरणं मिसळ पाव नाही भजे पाव नाही मेंदूवडा नाही पोहे नाही उपीट टाका. त्याच्यामुळे आवाज बारीक आला दिसतोय. हो पण काय रोज रोज आपल्याला म्हणायचं म्हणायचं नसतं. आणि आजचा दिवस सोन्याचा झाला. माझ्या देवाची भेट झाली. साक्षात देवाची भेट घेणं सोपा आहे एवढा सोपा नाही. त्यासाठी देवाचं रान करावं लागतं. है की नाही? जोडी जोडी. मोठीने म्हणा हा. म्हणा सगळ्यांनी मोठीने अंबाबाईचा आला. गोंधळी बा. बोला. काय म्हणले अंबाबाईचा गोंधळ. असे गोंधळ नवीन दिसतात आपण येत असतो अनुभव. अनुभव नाही येत असतो. जुन्या जोड्याला इचरा कसा अनुभव असतो. स्वभाव कोणाचा गोंधळ एकमेकांचे स्वभाव पसंत पडत नाही. असा पहिला गोंधळ नवरा बायकोचा दुसरा गोंधळ. सासू सुनेचा तो फार मोठा हा. पारंपरिक हो. सुनबाई दारात तर सासूबाई घरात सासूबाई दारात तर सुनबाई चिकन वाट्याव अशी कोंबड्या काप किचन वाट्याव किचन मध्ये म्हणतात. हा. तिसरा गोंधळ जावं जावचा तो पण गल्ली पासून दिल्ली पर्यंत चौथा गोंधळ भावा भावाचा पाचवा गोंधळ. बाप लेकाचा असा संपूर्ण कुटुंब
कुटुंबाचा हा गोंधळ होतो. तोच गोंधळ नाहीसा करण्यासाठी अंबाबाईचा असा 5 तासाचा 1 तासाचा गोंधळ म्हणजे करायचा आपल्या घराघरातला संसार प्रपंच कुटुंबातला गोंधळ नाहीसा होतो. घरामध्ये कुटुंबामध्ये सुख शांतता समाधान पैशाला पैसा माणसामध्ये वाढून राहतं. बहु दिवसाची आठवण धर्म धर्माच्या संगती धर्माविना नाही गती धर्म पांडवाने केला अवघे मन देव राबवला तसं काय त्यांच्या पण बाई अन्नदानासाठी लक्ष नाही घ्या बाई हा, तुम्ही या. देतील किती यायची बाई 500 देतील हा, याचं देवाला बांधणार. कसा दोघांना नाचवा दोघांना पण हा, नंतर. पहिलं देवाचं शेवटी देवाचं मुंज पहिलं मंडळ व्हायचं मल्हारवाणी मजाने जावी पाचशे बाई. ठेवा. देवा देवा मी ठेवायच्या आनंदाने जोडी आहे ना हा? साक्षी प्रथमेश म्हात्रे जेवायचे वेळ होते आनंद प्रेम आणि म्हातारे आहेत बरं का? काय करतात बाई हा? पाठीमागं तर सांगितलं 50 सुट्ट्या होत्या, आता काय बोलायचं उठा बाकीच्या जोडी असतात जोडी उठा एक जोडी उठा मल्हारवाडी या ना जोडी पुढे या सगळे जरा नाचा पाया पडणारे पाया पडतील
हे नातून घ्या रे. तुमचा काय भरोसा नाही कोणता. बैलावर बघतो. आता जाणतं घ्या. कधी धरा घरी मी बाय करून घेते चालू आहे जाऊन दे उभे राहा आता सगळे. बोला आनंदीचे बाबा. जय मल्हार. आई भवानीचा. नमस्कार. तर आता आपण पाहिला असेलच आपल्या देवळातील देव आणून गोंधळ घातलेला आहे आणि नवीन जोडप्याच्या हातून गोंधळाची आरती पूजन झालेली आहे आणि आता साखर तोडण्याचा कार्यक्रम होणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. साखळी तोडण्यासाठी आपण थोडे पुढे जाणार आहोत आणि तिथे साखळी तोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. पाहू शकता समोर साखळी बांधलेली आहे. भोकाची साहेबांनी साखर बांधलेली आहे आणि पाडव्याचा कार्यक्रम आता नवीन जोडपा करणार आहे. साखळी पांढरा वाद्या वरना खाली खालपर्यंत व्हायचं पांढरा. वा आता आनंदाचा येळकोट म्हणा, येळकोट. आणि तेव्हा या बातम्या आम्ही जेव्हा पाहून करून घेतलं, नारळ तुमच्या आनंद तेव्हा आनंद कर देवा, पूर्ण देवा, मला तुमच्या पूर्ण कर देवा. पुढच्या वर्षी जोडीला मुलगा घेऊन बोलव देवा दर्शनाला. पाच जोड लागते. 4 झाले अजून एक जोडी लागते. अरे नाही सांगा ना आता एक लक्ष द्या. हा लंगर आपल्या दारात घरी तोडला की जेव्हा पोशाख 2.5 मीटर कापड टावेल टोपी नारळ आपण झाकून घेतो. कडी तोडल्यावर आपण काही तर आणत नाही. मग तुमच्या म्हात्रे कुटुंब परिवारात सगळ्यात मिळून तिथं लक्षात ठेवायची म्हणजे देवकडी तुमच्या देवाऱ्यात पुजाय द्यायला लागते. कडी घरी नेली दह्या दुधाने गोमताने अभिषेक करून देवाऱ्यामध्ये स्थापना करायची. देवासोबत रोजच्या रोज तिचं पूजन करायचं आंघोळ घालून. आणि दुसऱ्या टायमाला कधी जागरण वगैरे केलं की ही कडी देवाऱ्यामध्ये ही कडी पाण्यात सोडायची, नवीन कडी पुजाय ठेवायची. आपल्या तुमच्या सगळ्या कुटुंबाच्या व आनंदाने दक्षिणा मात्र कुटुंबाची असते. तिथं आता दिले ते प्रत्येकाने आपापल्या संसार प्रपंचात दिली. हे सगळे कुटुंब ठेवा ते दक्षिण आनंदाने पोषक बघा घ्या नवर देवाच्या आई यात दो नवर द्या पुढं. तुम्ही जाताय पाठीमागे. उठा आता सगळे झाला आम तिकडे झाला सगळे. गाड्या पकडा, लांब लागत गाड्या पकडा हातात. तुटली तर हातावर येईल.
आणि हे कडी ना दातामध्ये घ्यायची, दातातनं घेतली उचलली की लगेच हातात घ्यायची, मग उभा राहायचं. मग मी सांगतो काय करायचं. या पहिली दाताने उचला, पण हातात घ्यायची. हा घ्या हातात, आता उभा राहा. आता मी सांगतो काय करायचं. गाणं तिकडे लांब नाही, तिकडे लागल लंगर देव मागव लागत पुढं सरा. गोल. असा झटका देऊन पुढं लागल. राईट साईड मागव झटका मारायचा. जरी कधी टेकली तरी हातातनं द्यायचं नाही, पाठीमागे टाकायचं नाही किंवा असं अंगावर ओढायचं नाही. एका बाजूला उलटा हात. शिकला का? पुढं माग. उलटा हात पाठीमागे ठेवायचा. गाणं लांब करा त्या साईडला. या साईडला, राईट साईडला. फक्त झटका बसला पाहिजे. लई ताकद नाही लावायचा, लई ताकद नाही लावायची, नाही तर फिरून कडी लागेल तुम्हाला. नुसतं आपला असं झटका नॉर्मल. कडी सोडू नका. सदानंदाचा ओके. पुढच्या वर्षी पोरगात या इकडं जोडी या. भांडराबाई जाऊ चला दोघांनी. वा देवा भांडराबा, देवा आनंद कर, सुख दे देवा, सोन्यासारखा संसार दे देवा, केलेले मनीची काम पूर्ण कार्यभाग पावन करून घे देवा, जोडा जन्माला जाऊ दे दिली अशी म्हातारे कर. कडी ताटात ठेवा, देवाऱ्यामध्ये पोजायची बरं का. चला आता वर वर चला, वर उतरायचे. चालत नंगर तोडण्याचा कार्यक्रम झाला आहे. कशा प्रकारे झाला आहे ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर अजून काही विधी बाकी आहे. त्याचे मुलं ब्राह्मण काकांनी सांगितलं, गोंधळ काकांनी सांगितलं आहे ते आत्मे चला काय विधी होणार आहे ते आत्मे जाऊन पाहू. नाचवा जरा मस्त पाणी फिरवा 3 वेळा. फिरवा. पाया बरं सारा. मला आता हाताला लावा डोक्याला लावा. अंबाबाईचं वजन उतरलं म्हणा दोघांनी. उतरलं म्हणा ना. हा तुळजाभवानीचं वजन उतरलं, कुलस्वामिनीचं वजन उतरलं, तुमच्या गावदेवीचं वजन उतरलं, घरच्या देवांचं वजन उतरलं. हात काढून देऊ नका. तसं बघ आगरी माझी जात, भगवे माझे रक्त, साक्षीचं नाव घेतं मी खंडरायाचं भक्त. शाबास. हिला सांगा नाव घ्यायला. लाजू नको, नाव घे लवकर चाल. दारी होती तुळस, तुळशीला घातले पाणी, आधी होते आईबाबांची दाणी, आता झाले प्रतिमेश रावांची राणी. आता प्रथमेश काय खायला पार्टी? ठेवायची काही असं तुकडे करा, सगळं मिक्स करा. एकदम बारीक करा. घेऊन ये, कोण येणार आहे? नको करू. हातात घ्या आधी. हातात घ्या, हातात खाली ही कढी ना? बरं, ते आधी ठेवा, देव ठेवा आधी. देव आले का बघा, बोल बघा. अजून बाबा आमचे कुलदेव आहेत, बहिरी देव, खंडोबा, भवानी माता, कालकारी माता आणि मात्र कुलदेव आहेत आपल्या देवासाठी. हे सिक्रेट्स मध्ये ठेवायचे असतात, कुठे पण नाही ठेवून जमत. पहिला कुठला, दुसरा कुठला, तिसरा कुठला, काय पाहिजे असेल ते आपल्या चोपडीमध्ये लिहिलेलं आहे तिथं देवाऱ्यामध्ये. शिवाय कृष्ण मातेला विचारलं तरी चालेल. ठीक आहे. पाया पडा, पाया पडा, देवाच्या पाया पडा, देवाच्या पडा, पडा.
ह्याला जेवत आहे का ते? नाही आपल्याला मिक्स करून वाटायचं आहे. रगडा बनवते? बोला आता. नमस्कार मंडळी. सकाळी साधारण आम्ही 6 वाजता कडेपठारावर मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. दर्शन घेऊन आलो आणि हळूवर जागरण गोंधळ पण झाला. अगदी आनंदात विधिवत देवांची पूजा अर्चा झाली आणि आता सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर आता भोजनासाठी आम्ही जाणार आहोत आणि भोजन झाल्यानंतर मग परतीच्या प्रवासाला. तर आत्ता आपण पाहिला असालच गोंधळाचा कार्यक्रम झालेला आहे, तो तुम्हाला मी पूर्ण माझ्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे. तर थोड्या वेळाने आम्ही आता भोजन करणार आहोत आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. नमस्कार मंडळी. गेले 2 दिवस खूप धमाल, खूप मजा केली आम्ही. कुलदैवत आम्ही जेजुरीच्या खंडेराला भेटवण्यासाठी आणले होते आणि खूप उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये हा कार्यक्रम आम्ही पार पाडलेला आहे. परतीचा प्रवास बोल ये पुढून. नमस्कार मंडळी. आता दुपारचे बरोबर 2:20 झालेले आहेत. बरोबर 2:30 म्हणजे 2:30 वाजता आम्ही इथं जेजुरीच्या कुठला हॉल आपला न्यू गणेश हॉल, श्री गणेश हॉलमधून आपण झालं आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही परतीच्या प्रवासासाठी गोवटणे उरण रायगड येथे निघालो आहोत. धन्यवाद. आणि ते बोला. मंडळी आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो आहोत, पण त्या अगोदर आपले बंधू श्री राजेंद्र नामदेव म्हात्रे राजू दादा यांनी आपणा सर्व मंडळीसाठी श्रीखंडाची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे तोंड गोड करून इथून जायचं आहे आणि त्यानंतर मग सौ प्रीती नितीन म्हात्रे आमच्या वहिनी, आमच्या भगिनी यांनी सुद्धा वडापावची व्यवस्था पुढे नंतर मधल्या विश्रांतीमध्ये प्रवासातल्या विश्रांतीत एक वडापावची व्यवस्था केलेली आहे. तर या दोघांचेही आपल्या म्हात्रे कुलदैवत परिवारातर्फे खूप खूप आभार. धन्यवाद.